वळत पुढच्या बातमीकडे। आज विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाली आहे। आज विधान परिषदेमध्ये एकमतानं राम शिंदे यांची निवड झालेली आहे। राम शिंदे यांनी सभापती पदाची जबाबदारी घेतली। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम शिंदेंना त्यांनी केलेल्या आरोपांना सभागृहातच उत्तर दिलं। कर्जत जामखेडमध्ये आपला पराभव व्हावा म्हणून अजितदादांनी सभा घेतली नाही असा आरोप काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी केलेला होता। रोहित पवार यांना अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप सुद्धा राम शिंदे यांनी केला। दरम्यान आता सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर अजित पवार यांनी राम शिंदे यांना त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय। तुम्ही देखील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। आणि सभापती पदाच्या नवीन जबाबदारीबद्दल मी आपलं व्यक्तिशः माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं मनापासून सरकारच्या वतीनं देखील अभिनंदन करतो। आपल्याला पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी, घटक पक्षांनी ती भूमिका घेतली त्याबद्दल मी अंबादासजी आपलं देखील मनापासून आभार मानतो। आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि सहज एक शेर आठवलं म्हणून सांगतो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियां को मत कोसो, हर हाल में चलना सीखो।